आहे घर तुमचं? विठ्ठल रुक्माई ज्यांच्या घरात आहेत ते घर चांगलंच दिसणार की. भीमा कांबळ घेते असती बसाय घे. ए भीमा घे बाबा लवकर. बसी होती असनी. गंगे घे लवकर. पानं वाढ जा. पान नाही पान वाडा. त्याच झालं की मग आपण बसायचं. अहो पण म्या वय जा वय बापू, आधी त्यासनी बसू द्या, जरा थीर होऊ द्या. आता कशा पायी घाई करायची हा? भीमा अरे टाक की. म्याच घेतो. चल तिकडे वय. आजी ह्यांच्या कवी बाळूमामांसाठी काठी आहे. भाई तुझं नाव काय आहे र? माझं नाव माधव. माधव भारी आहे ना. देवासारखा आलास रे बाबा. तू सांगितलंच नाही कुठनं आला ते. इतक्या रातच्याला कसा आलास? गंगे अगं आला असेल की शेजारल्या वाडी वस्तीवरून. तसं नाही ग, परीक्षा आहे ना ग का? गंगूताय ताण लागली की पोट भरून पाणी प्यायचं. नदीचं मूळ कशा पायी हुडकायचं. खरं आहे बाळूचं. अगं आपल्या दारात मावद्याच्या परसादाला आला आहे पाहुणं. हेच माझ्यासाठी लई झालं. मग तो कुठून का आला असं ना. पण म्या काय म्हणतो या, त्याला लई भूक लागली असेल. आणि तुम्हासनी नाही लागली का? अयो लई कावळ कोकत्यात पोटात. सुंदरा घ्या घ्या आता. वय गंगे घे पानं वाट ठेव त्यांच्या चल सत्यवान चल. आवडलं नवा? हो खूप छान झालाय. माऊली तुमच्या डोळ्यात पाणी का हो? हालसिद्धनाथ आप्पांनी सेवा रुजू करून घेतली म्हणायची. नाही तर मला वाटत होतं माझंच काहीतरी चुकलं आहे. तुम्ही केलेल्या कन्या आणि आंबिलीच्या प्रसादाला काय चव आहे म्हणून सांगू.
अय्यो वैजंता, आता झोपायचं म्हणतो मी. काय सारखी झोप झोप झोप. तर त्या येईल एवढ्यात तुम्ही दिलेलं काम करून. अय्यो त्या तात्याला नाही अक्कल. कुठल्या पण गोष्टीला मीठ मसाला लावून जास्तीची करून सांगतो बघा. त्याची अशी अपेक्षा त्याच्यासाठी मुलगी मी शोधायची म्हणून. अरे काय वेडा की खुळा मी. पण तुम्ही असा विचार करता? अरे तात्या, मी माझ्या कानाने ऐकलं पण अरे तू सुधरायला पाहिजे म्हणून बोललो की रे. अय्यो बंद करा की तुमची बडबड. तुला सांगितलेल्या कामाचे काय झाले ते सांग माझ्या उवाला. ए तात्या, नंतर हसलास तरी चालतंय बघ, आधी सांग. अहो त्या बाळाच्या घरी कोणीच गेलं नाही ते कण्यानं आंबील खायला. बरोबरच लोकांचं. लोक खुळी की काय. इथे पंचपक्वान्नाचं जेवण असताना तिथे कन्या आणि आंबील खायला. अप्पा, हे कन्या नंबील काय असते? अय्यो गुंडप्पा, हात सुद्धा लावणार नाहीस रे त्याला. अय्यो आपल्याकडं काय जेवण होतंय? पुरी, बासुंदी, लाडू. विचारू नका काही. ए तात्या, अरे पंचाच्या वाड्यावरची पूजा काही साधी सुधी गोष्ट नाही ती. अरे कुठे पंच आणि कुठे तो बाळू मयप्पा. अरे देवांना सुद्धा मोह झाला असेल वाड्यावर येऊन जेवणाचा. केशर टाकून शिरा केला होता बघ. अय्यो केशर. काय ते कण्यान आंबील. कशी हाय चव? मी इतकं खातो आहे हिरप्पा, मनच भरत नाहीये बघ. तुला यांचं नाव कसं ठावं? बाना अंगणात हाक मारली होती ना मग ते ऐकलं असेल त्याने. अरे घे, अजून घे. देवकांच्या रूपात येईल सांगता यायचं नाही. तू प्रसाद खातोयास ते पाहून लई समाधान वाटलं. पण मला असं का वाटतंय तुम्ही खोटं बोलत आहात? अरे नाही रे बाबा, मी खरंच सांगते हाय. पण तुमच्या चेहऱ्यावर काळजी कसली हो माऊली? आय, हा आपल्या बाळवानीच बोलतोय. सुंदरा, हे बोलतोय ते खरं आहे का? तुम्ही सांगितलं तर मी कन्या आणि आंबील आनंदाने खाईन. नाहीतर घशाखाली घास उतरणार नाही माझ्या. आजी सांगून टाक की, म्हणजे लवकर होईल जेवण यांचं. मी खोटं नाही बोलत, पण मला काळजी आहे तीही की समजा गावासाठी कन्यान आंबील बनवली आहे. तर ते समजा वाया जाणार. एवढंच ना? वाडा कन्या. वय मला जेवाय बसवा, समद संपून टाकतो.
गंगे घे भाई त्यासने बी पान वाढ. अगं कशाला दम धरतेल किती. माधवा तू किती गोड बोलतोस रा, अगदी माझ्या बाळू सारखा. आणि मी काय कडू बोलते वय. अरे तसं नव, तू बी गोड बोलतेस, पण माझ्या बाळूचं येगच पडतं बघ. आणि मी गोड नाही बोलत होय आजे. अगं या घरात नुसतं एकाच कौतिक असते. अरे म्या आहे की तुमचं कौतिक कराया हा? काहीतरीच तुमचं. तुम्ही कशाला काळजी करता माऊली. रुक्मिणी, गरुड, हनुमंत, गणेश येतील की तुमच्या घरी हा प्रसाद खायला. बघाच तुम्ही. माधव 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 माधव. सत्य त्यासनी पाणी तर आणून दे. नुसतं काम सांगतात मामा. होय तर त्याला काही ताणबुक नसती, पर दुसऱ्याच मी छळतो येतो. हे घ्या पाणी. पण गावातलं कोणीच खाल्लं नाहीये मावद्याला. अरे पोरा गावकी हाय, मानपान असतो या मोठ्या माणसांचा. देवासमोर सगळेच सारखे असं म्हणतात. परत ते लोकांनी कळत नाही ना मग. समद्यांच्या पोटात उकळ्या फुटत असणार. आमच्याकडे कोणी आलं नाही म्हणून. त्यांना ठाऊक नाही त्यांनी काय गमावलं आहे ते. काय गमवलं आहे? ते तुम्हासनी नाही समजायचं. तू लई मोठा शाना लागून गेला आहे र. आय त्याला सांगून ठेव, नाहीतर माझ्या हातचा लई मार खाईल त्यो. भूक लागली की अशीच करते गंगीताय येड्यावानी. पण हे घर असं माणसांनी भरलेलं पाहून मला खूप आवडले. माणसांनी एकत्र राहावे, सुख दुःख वाटून घ्यावे आणि त्याचे ध्यान ठेवावे. त्याचे म्हणजे कोणाचं? याचं म्हणजे कन्यान आंबिलीचं. काय रे माधव, तुझ्या घरी तुझा बा काय कीर्तन करतो का रे? हा, होय जाता का राज्याला. ते जेवत्याल आणि झोपत्याल हेच त्यासनी लय आवडते. बघितली का दोघं बी कशी चुरचुर बोलतात ते. सत्यवा, मोठ्या माणसांमध्ये असं बोलू नये. माधव माधव माधव. अगं बया, आता कोण आलो बाहेर? मला शोधत आले आहेत ते. सवंगडी आहेत ते माझे. माधव माधव माधव. अगं बया, आता कोण आलो बाहेर? मला शोधत आले आहेत ते. सवंगडी आहेत ते माझे. असं आहे वय. त्याच मी बोलू की आतमध्ये जेवाया. हा, माझी इच्छा पुरी केली देवानं. आता हे समजा परसाद वाया जायचं नाही. आबा जरा जाता का बाहेर? हा, त्यासने आतमध्ये घेऊन ये. वय वय. जा तुम्ही बी जा. मला वाडा अजून खूप सुंदर झालेत कन्या. वय माधव 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 माधव. आमचा माधव इथेच आला आहे ना.
होय होय. अरे पोरांनो, बरं झालं तुम्ही आलात. मावद हाय या परसात काय. तुम्ही बोलवत आहात म्हणजे येऊ की. पण आमच्या सोबत कपिला आणि तिचं वासरू सुद्धा आहे. तुमच्याच संगत आलाय नव्हतो. अरे पोरांनो, तुम्ही आत या. गायन वासराला म्या घेतो अंगणात. हा या. आम्ही असेच येणार नाही प्रसाद घ्यायला. का काय झालं? कपिला आणि तिच्या वासरालाही प्रसाद द्यावा लागेल. मी देतो की त्यासनी खायला. या समजे आतमध्ये. चला चला आत चला. ये, इकडे. अयो सगळे दिवे विझवले का हो? म्हणजे बिछाना टाकला का? अय्यो, माझं काम मला सांगायची गरज नाही. औवा, काही खायला आहे का? हा जेवणावरून आठवलं. घरी जाताना थोडे पुऱ्या थोडे लाडू टोपलीवर बांधून द्या. अय्यो, काय करायचं काय आता त्याचं? अहो आणला कुठून शोधून याला म्हणते मी. अरे तात्या, अरे रात्र झाली आता जा की रे घरी. तात्या, तू असलास की आम्हाला झोपता नाहीत. नुसती बडबड बडबड करत असतोस. तात्या उठ. काय करू वळ की रे. काय करू. सरळ घरी जा की रे. आता जा म्हणलं तर जा की रे. पण हा, गावातून जाताना कोण काय काय बोललं हे उद्या येऊन सांगायचं बघ. तुमच्याविषयी कोण काय म्हणतं येऊन सांगू का. अयो तात्या, आमच्याबद्दल नाही रे. आज वाड्यावर जी पूजा झाली, प्रसाद झाला, त्याच्याबद्दल विचारची कीर्ती. हा, ते म्या सांगतो ना, एकदम छान झालं सगळं. तात्या, जा बरं तू आपल्या घरी आणि आम्हाला झोपू दे. अयो 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 पाया पडतो होतं अयो मध्येच. तेवढं बघा आपलं पोरीचं. अयो पोरगी. अय्यो गोरी पण. काळी नको, काळी कर की रे. निघ की रे. पोरगी पाहिजे पोपटाला. अरे बसा बसा समद्याने. माधवा, कोण कोण आलंय ते तरी सांग की समध्यास. हो, तुमच्या सगळ्याची ओळख करून द्यायची राहिली. ही रखमा, मी हिला सोडून गेलो, हिला भरपूर राग येतो. आणि हा हनुमंत, हा फारसं काही बोलत नाही. जे काही काम असेल ते थेट करतो. आणि ते दोघं कोण आहेत? हा गणेश आणि तो दासू. दासू, तर त्यांचं नाव आहे का? खर तर हा गरुड आहे, पण कसं सांगणार. म्हणजे समजी टोळीच आली म्हणायची तुमची. पूजा आहे असं आम्हाला कळलं की आम्ही जातोच तिथे. बरं बरं, आता काय नुसतं बोलतच बसणार आहेसा का. चला जेवायला लागा. जेवा. दमान होऊ द्या. पोरांनू, पटापटा जेवा र. माधवा, आज तुझ्यामुळे कन्या आणि आंबील खायला मिळतंय बघ. अरे गरीब घरचा परसाद, त्याचं काय कौतिक एवढं. हा कन्या आंबिलीचा प्रसाद जो कोणी खाईल त्याचे आरोग्य चांगले राहील. त्याला महादेवांचा आशीर्वाद मिळेल. हे समज तुला रे कसं ठाव. हे सांगितलं कुणी तुला. अगं पोरं ती मोठ्यांचं ऐकून बोलत असते. खावा खावा, काय लागलं तर सांगा बरं. हा रखमा, आवडला का प्रसाद. होय, जो माधव म्हटला ते खरं आहे. जो निवड मिळाला बी नशीब लागते या.
काय मग झोपलं नाही अजून? नाही. जेवण झालं का? कसलं काय आणि कसलं काय? का आज पंचाच्या घरी तर पूजा होती, जेवण होतं. जेवणाला चवच नव्हती. हं? असं काय म्हणता राव? मी जेवलो की बासुंदी पुरी. जेवणच नाही गेलं बघा. आता मला जेवण केलं आणि तुम्हासनी नाही. हा मी आता हादडले. तुझी गोष्ट वेगळी आहे, चालती तुला ते. हा मला चालतं आणि तुम्हासनी काय चालत नाही? अक्कानी पंचानी काय कमी केलं आहे होय तुम्हासनी? अन्नाला नाव नाही ठेवत, पण वाढणारी चांगली नव्हती. लई हडतोड करत होती. तसाच येतो पंच. हे तोंडात देवाचं नाव आणि बघला सुरी. मी जेवलं तू पोरी, पोटात दुखायला लागलं माझं. हा आत्ताशीच आलात पोरांनो, पण का कोण जाणं जीव जडला तुमच्यावर. असं वाटतं या की तुम्ही जावंच नाही इथून. माझेही तसेच झाले आहे. पुन्हा कधी येणार आमच्या घरला? तर इथे आलोच आहे, तर भेट होतच राहील आपली. तुम्ही आला नसता, आमच्या सुंदराच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नसतं बघा. तुम्हा सगळ्यांना उपवास घडला आहे, आता तुम्ही पण खाऊन घ्या. आताच मला जेवाय नाही मिळालं तर मी आडवा होईन. मी आज तुमच्यामुळं हात जोडतो, तुम्ही जावा. आय आवर की. येतो माऊली. जायलाच पाहिजे का? नाही म्हणजे रात झाली हाय, सकाळच्याला जावा. हा माऊली, डोळ्यातलं पाणी पुसा, नाहीतर पाय निघायचा नाही माझा. मी बैलगाडी जोडतो आणि तू मस्ती सोडून देतो. हा? नाही नको, आम्ही जाऊ. तुम्ही नका काळजी करू आमची. तुम्ही कधीही हाक मारा, येईन मी. तुम्हासनी यायचंच आहे. बाळू, की माधव तुझ्याशी असं बोलत होता की तुमची लई ओळख आहे. तुझं समाधान झालं ना व? व्हाय, पण आज पत्तूर माझ्यामुळं तुम्हासनी जेवायला कधी बी उशीर झाला नाही. पण माझ्या हट्टापायी तुम्हासनी उपाशी राहायला लागलं. राहू दे, समजाच कळलं तरी उपास कसा असतोय. हा? आय तुला बी लई कौतिक बघ द्याव द्याव करायचं. अगं, आणि हो बाळ्या याच गोष्टीचा फायदा घेतोया. तू मस्ती फुक्क लागलेत ना, बोलतच बसणार. वय वय सुंदरा, चला. माझ्या नातीला बी उपाशी राहायला लागला आज. माझी लेक बिचारी वाट बघू बघू झोपली आत. अगं बया, नाही नाही, तिला उठवायला पाहिजे. उगा लेकरू उपाशी झोपल नाही तर. आयो, आता तरी मला जेवायला मिळेल ना व? पोटातलं कावळ बी वरडू वरडू थकल्यात. चला चला, परसात खायला चल. विठ्ठल विठ्ठल म्हणा यो येडा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. बाळू, चल क्या वय चल. अगं तू बी बसली असतीस की. नग मी थांबते तुझ्या बरोबर. अगं मला सवय आहे. अगं इतकाय थांबलेस की म्या, अजून थोड्या वेळानं काय होतंय? बर,
वय 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 कळली माय लेकीची माया. आता आमसनी जेव द्या की. जावई बापू, आता तुम्ही मानवर करूच नका. कन्याना आंबील वरपून हाना. आज भरून पावले म्या. सिद्ध ना आता माझ्या या भरल्या घरात हसण्याचा आवाज असाच येत राहू दे र. गंगूताई मला अजून बर मला बी. खावा, समद्यांनी पोट भरून खावा. कसं झालं कन्यानं आंबील? लय झाक झालंय. मला लई आवडलं. आय तुझ्या हाताला लई चव आहे बघ. वयाजी ते माधव बी तेच म्हणत होता. शेवट पत्र काय कळलं नाही. ती पोरं आली कुठनं ती. गंगूताई तुला लय लागतात चौकशा. मला तर वाटतंय लय लांबून आली असणार. कुठून बी का आली असं ना, पर त्यो नसता आला तर माझं मावदा अपुरं राहिलं असतं बघ. मला तर वाटतंय हा माझ्या पांडुरंगानं धाडला असेल त्यासनी. तुला तर जो येईल त्याच्यात पांडुरंग दिसतोय. हवं अप्पा मी पण येऊ का चावडीवर? अय्यो गुंडप्पा, शाळेत जा की रे. लवकरात लवकर गोऱ्यांची भाषा शिकवून घे, म्हणजे सत्ता आणि गावावर राज्य करता येईल बघ तुला. अहो येऊ द्या की तुमच्या सोबत. काय फरक पडतो म्हणते मी. स्टडी करिंग व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय? कळले नाही ना तुला? तसे त्याचे व्हायला नको लक्षात असू दे म्हणून सांगतो गुंडप्पा, शाळेत जा. कळले? त्यांची भाषा शिकून घे. येणारा काळ त्याच भाषेचा लक्षात असू दे. गो स्कूल, गो स्कूल. बरं बरं, या सगळ्यात मुख्य काम विसरू नका म्हणजे झालं. अय्यो कोणते मुख्य काम? देवप्पाने काय सांगितले? त्या बाळ्याला आणि त्याच्या घराला एकटे पाडायचे. आधी ते कसं होईल ते पहा म्हणते. अय्यो ते कसे विसरणार मी, ते माझ्या डोक्यात की. येतो मी. या आय बघितलं का कोण आला आहे ते? मावद्याला अख्ख्या घरादाराला घेऊन आले होते ना मग आपल्याकडं. गंगे हे काय बोलणं झालं बाय? म्या काय चुकीचं बोलले का? गंगे बहाना घेन दोन हान मला तरी असलं काही बोलू नगच बघ. बराबर आहे गोदे तुझं. एवढं भीतीस होय त्या पंचाला नाकाला? तूच बोलायचा बाकी वाताच बघ. बाळू मला ठाव आहे गोदा कशी आहे ते. अरे तिला लाख यायचं होतं पण त्या अक्कानं सोडलं नसेल तिला. तू कशाला मुकली आहेस ते तुला ठाऊ नाही गोदा मावशी. हरसिद्धनाथांच्या नावानं कन्याला आंबील केल्या होत्या, ते खायला आली नाहीस तू. खरंच गोदा मावशी चुकलं तुझं. मावशे काही चव होती कन्यानं आंबिलीला? होय ग, चुकलंच माझं. काय करायचं, यूज दिनात बाहेर वाड्याचा आणि ती पंचाची माणसं बाहेरच उभी होती बघ. गोदा मावशे हे ध्यानात ठेव, देव फुकाचा नाही. जो भीतो
त्याला देव भेटत नाही. बाळू अरे आता काय पाया पडू का काय तुझ्या? ध्यानात ठेव म्हणजे झालं. बाळू अरे राम राम मायप्पा. तात्या राम 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 राम. काय जावई बापू कसं काय अजून सासूरवाडीतच? का तुला त्रास होतो का काय? तसं नव मला जावई बापूसनी घेऊन जाऊ एकदा मायावर. चालते तात्या हा? आमसनी काम आहेत हा? चल निघतो चल. अरे जाशील थांब. काल आलो होतो वर म्या घरी परसात खायला काही जमलंच नाही बघ. मी तुला विचारलं का? आता तसं नव सांग ना माझं काम आहे बघ. ज्याचं त्याचं त्याच्यापाशी तात्या. अरे धमकी दिली होती त्या पंचानं म्हणून जावं लागलं. आता गरीब माणूस काय करणार बरं आपण. अरे आता काय समजा हिथंच बोलत बसणार आहेस का? चला. अरे थांब जाशील. अरे काल समजा गावासाठी कण्यानं आंबेल केलं होतं ते वाया गेला असेल ना आता. अरे तू कशापाई काळजी करतोय आज हा? निघतो मी. चल. तात्या हा? जेवढं कन्यानं आंबील केलं होतं तेवढं समजा संपलं. काय सांगता काय? जाऊ द्या जावई बापू कशापाई सांगताय? अहो जाऊ द्या कसं यासनी बी कळायच पाहिजे की हा कितीतरी पोरं सोर आली आणि खाऊन गेली. असं आहे होय. चल राम राम चल. आता पेटलं पाहिजे. जिकडं आग लागते तिकडं तात्याचा आशीर्वाद असतोच. गोदे लई जोरात झाली म्हण पूजा. गंगे कुठवर ऐकवणार आहेस मला? गांगे बाई बास की आता. सत्यवा तकडे जाऊन खेळतेस का? का तुला बोलायचं आहे का आजी बरोबर? तसं नव नुसतीच उभी आहेस म्हणून म्हणलं. मला ऐकायचं आहे तुम्ही काय बोलताय ते. गोदे काय सांगायचं आहे का? अगं त्यांच्या पूजेचं विसर्जन होतं का? जावं लागलं बघ. अंतत देवप्पा बी होता. अगं पुढं सांग की. अगं सुंदरा काल भावद्याला तुझ्या घरला कोणी बी फिरकलं नाही. त्याचं कारण कोण आहे ठाव आहे तुला? त्यो पंच आणि ती अक्का. दुसरं कोण असेल? नाही एवढं स्वप्न आहे ते. मग देवप्पा तुला कसं ठाव? मी आपला असंच म्हणाले. अगं सुंदरा त्यानं तत बसून तुझ्या घराभोवती रिंगण आखलं होतं आणि त्यामुळं त्या रिंगणाच्या आत यायची कुणाची बिबुदी झाली नाही बघ. असं वागून काय मिळतं त्यासनी? पण रातच्याला मावदला कोणी ना कोणी आलेच की. अगं काय सांगते आहेस? अगं व्हाय त्या शेजारच्या गावातली पोरं सोरं आली होती. मग काय वाढलं त्यासनी. वाट भरून जेवली बघ. बघून लई बरं वाटलं. अगं पण कोण पोरं होती? कोणी का असं ना पर त्या देवप्पाचं काही चाललं नाही हे खरं आहे ना? खरं आहे ग माझी आजीबाई. पर आय हे काय साधं सुद्धा दिसत नाही. बाळूबाई गाव की कुठवर गेली बघ. येतो मी. येऊ का? मोठी वार्ता आहे. कम तात्या कम कम कम. चावलं का काय तुम्हाला? अक्का अय्यो तुला जे काही बोलायचं असतं ना तात्या खूप वेळ लावतोस बघ. पटकन बोल की रे. या बाळ्याचं काहीतरी सांगायचं असेल याला. छोटे मालक तुम्ही बराबर ओळखलं. आपल्याला वाटलं त्यांच्या घरी मावदं होतं तर कोणी गेलं नसेल पूजाला. म्हणजे इथली पूजा झाल्यावर लोक तिथे गेले की काय? अय्यो अय्यो एकेकाचं नाव सांग की रे तात्या. नाही गावाच्या बाहेर काढलं तर पंच सांगत नाही बघा. येस तर गावातलं कोणी बी नव्हतं. मग काय आभाळातून पडली की काय माणसं त्यांच्या घरात?
कोण माणसं आली आणि कोण गेली ते काय कळलं नाही बघा. अय्यो, मग तुला कोणी सांगितलं रे? मयप्पाचा जावई हिरप्पानं. मयप्पाला सांगायचं नव्हतं, पण जावयाच्या तोंडून निघालं. अय्यो, पण देवप्पाने काय ते रिंगण केले होते ते कसे मोडले म्हणते मी. अहो, कुडीतून गेलेला जीव परत आला त्याच्यामध्ये, म्हणजे तो काय साधा आहे का? अय्यो अय्यो, म्हणजे माझ्या नाकावर टिचून हे सगळं मयप्पानं केलं की काय रे? चल त्याच्या घरी. अय्यो, विचार केले तात्या. ए आप्पा, काल गेला होता का रे मयप्पाकडे जेवायला? नाही बा. बघितलं पंच? ये चल की रे पुढे. चला. अय्यो, ह्याला विचार की रे. कोण? यासनी? अहो, हे कसलं जातं या? हे आपल्या पूजेला आलत काल. अय्यो, मला तर बघितल्यासारखं वाटत नाही की रे वाड्यावर. अहो, माझ्या बाजूला बसलो होतं पंक्तीत. असं काना पातूर येस तो रेटू रेटू खाल्लं त्याने. अय्यो, तरी पण विचार की रे. बर. ऐ इकडे. कालच्याला कुठे होता रे तुम्ही? कालच्याला वाड्यावरच होतं की पूजेला. अय्यो, तू आमच्या वाड्यावर होतास की रे, पण तुझ्या शेजार पाजारचे गेले होते का रे मयप्पाच्या घरी जेवायला? नाही जी नाही. अहो पंच, तुम्ही सांगितलं लोकांनी ऐकलं नाही असं होईल का? अहो, गावचं राज आहे तुम्ही. अय्यो तात्या, अरे हरभराच्या झाडावर चढवू नकोस की रे. गंगे, पाणी दे ग जरा. हवं बरं झालं तुम्ही आलायसा. ही गोदा बघा काय म्हणते आहे. काय झालं? देवप्पा आपल्याबद्दल काय बोलत होता ते गोदानं ऐकलं आहे. काय म्हणतोय ते बाप्पा? महावदाला आपल्या घरी कोणी येऊ नये म्हणून आपल्या घराभोवती रिंगण टाकलं होतं त्या देवप्पानं. काय? गोदे, खरं आहे का हे? वय माझा कानानं ऐकलं आहे म्या. पर देवप्पानं असं का केलं असेल? त्या पंचाच्या सांगण्यावरनं काय बी करल त्यो. मला तर कळत नाही तो पंच कशा पाय असं खार खाऊन आहे. अशी काय चूक केली आहे आपण? ह्या किती आणि काय काय केलं त्या देवापापाई. तरी मी तुम्हाला कवा धरणं सांगत होते तो देवप्पा भला माणूस नाही. आता मला उमगलाय. उगा नादी लागलो त्या देवापाच्या. तो सांगल तसं वागलो, त्याच्या पाया पडलो. राहू द्या, तुम्हाला कळलं आहे ना व? झालं तर मग. वय सुंदरा, एक तुझं नाही ऐकलं, पण त्या देवापाचं ऐकत राहिलो. अरे मी एवढं केलं आणि तो असं वागतो माझ्याशी. मी एक बोलू का? ही गोदा सांगती ते खरं कशावर ना? असं असल तर जाते मी. चुगली कराय नाही आले होतं. मावशे, तू म्हणती आज ते खरंच आहे. राहू दे, जाते मी. हो द्या. अगं माझा बाळू पोटात असल्यापासूनच तो देवप्पा डूक धरून आहे त्याच्यावर. त्यानं ठरवलंच आहे बाळूला ना आपल्याला सुखानं जगू नाहीच द्यायचं. मग म्या बी आज ठरवतो बघ. आजपासून म्या त्या देवाकडं कधी बी जायचो नाही. शपथ घेतो म्या.
देवच पावला म्हणायचा. पांडुरंगा, देवानंच नुबसनी चांगली बुद्धी दिली म्हणायची. अशा माणसाची सावली बी नगा आपल्या घरावर. गंगे चल आपण जाऊ आपल्या घरला. आता तुम्हाच काय झालं जावई बापू? अरे सत्यावाला बरी करायची म्हणून आलो होतो ना व. आता ते काय होणार आहे का? गंगूताय सारखं सासरी जाणार जाणार म्हणून नग जाय तर जा. अरे अरे हे गंगे बाळा. मयप्पा, ए मयप्पा, अरे पंच येत्यात. का काय झालं? आता ते तूच बघ. मी आपलं सांगायचं काम केलंय. बाळ्यानं काय गोंधळ केला का काय? नाही नाही, माझ्या बाळूनं काय बी नाही केलं. या बसा बसा या. मला सांगावं धाडला असता तर मी आलो असतो. पंच अय्यो, तू आला असतास की रे मय्यप्पा, पण तुझ्या बरोबर सगळ्या घरादाराला बोलवावं लागलं असतं की. जी समजलो नाही. पण त्यासनी समजून सांगावं लागेल तुम्हाला. अय्यो, म्हणजे सगळं विस्कटून सांगायचं. मय्यप्पा, काल आमच्याकडे पूजा होती, तुला ठाऊक होते का रे? वयजी तरी सुद्धा तू त्याच दिवशी तुझ्याकडे पूजा ठेवलीस, हे खरे का? वयजी पर ती आधीच ठरली होती. आमंत्रण असताना सुद्धा तू आला नाही समजा पूजेला, हे खरे का? जी नाही आलो. म्हणजे तुझी चूक तुला मान्य मय्यप्पा, हे खरे का? बोल मयप्पा. अरे असं गप बसून कसं चालल? आमची काय भी चूक नाही. बाळू तू गप्प बस. पर हे म्हणतात तुमचं चुकलं म्हणून. बाळ्या त्याच मनावर घेऊ नका जी. अय्यो बाळू, मला एवढेच सांग, तुझ्याकडे जेवायला कोण आले होते रे? मी नाही ओळखत त्यासनी. हा, म्हणजे बाहेरगावची माणसं असणार नाही का हिरप्पा? लहान पोरं होती, त्याचं काय एवढं घेऊन बसलाय? पण आमचं काय चुकलं हाय हे नाही सांगितलं तुम्ही. अय्यो, सांगावं तर लागणारच की. आमच्या घरी पूजा होती, मग तुमच्याकडे कसं येणार? अय्यो मयप्पा, तुझ्या घरातल्या बायकांना मध्ये 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 बोलायला सांगू नको बघा. सुंदरा, गंगे गप्प बसा. त्यांनी का बसायचं? अय्यो, या गावात राहणार आणि माझ्या विरोधात वागणार, हे सहन करायला मी खुळा की काय रे बाळू? तुम्ही आमच्या मावद्याला आला नाहीसा, मग आम्ही तुम्हाला जा विचारला का? नाही तसं काय नाही जी. असंच आहे की रे मयप्पा. शेवटचं सांगतो बघ, आमची बरोबरी करायला गेलास तर वाळीत टाकीन.
अव हे समजा काय झालं म्हणायचं. आता काय उपयोग आहे? येळ निघून गेली सुंदरा. तरी मी सांगत होतो मावदा आज करू नका. पर जावायचा मान कुठं आहे या घरात? इथं पुढं काय वाढून ठेवलेलं हाय आणि तुमचं काय मध्येच मानपानाचं? पण एक केवढ्याला पडला आता. वाईट टाकायचं म्हणतोय या पंच. बाळ्या, हे समजा तुझ्या बाई झाला आहे. त्या पंचाच्या तोंडाला लागायची काय गरज होती? हवं राहू द्याजी, निवडाल समज. अरे पण हवं राहू का त्रास करून घेऊ. ओ सासूबाई, वाईट टाकायची धमकी देऊन गेला हाय तो पंच. टाकू ती की मग. कावळी आणि कुत्री वराडली म्हणून आपल्या अंगाला टोचत नाही. हे पटलं आपल्याला. काय रे तात्या? अशा कडक शब्दात बोलायला पाहिजे होतं त्या मायाप्पाला. समजा गावानं वाईट टाकल्या बिगर सुधरायचं नाही तो बाळू. अरे तो मयप्पा समजतो काय रे स्वतःला? हा, माझ्याशी या पंचाची बरोबरी करतो म्हणजे काय? पण एक कळलं नाही. पण तुमचा हुकूम मोडून यांच्या घरी मावद्याला कोण गेलं? कळेल की रे, लवकरच कळेल. शोधल्याशिवाय सोडत नसतो बघ हा पंच. आणि एकदा का तो सापडला की त्याचं काय करतो बघ मी. का पोटातलं खाल्लेलं बाहेर काढतात काय? अय्यो अय्यो, काही बोलतोस का रे त्या? अरे खाल्लेलं नाही बघ, त्यालाच काढतो बघ गावाच्या बाहेर. जसा काढतात पायातून काटा. अरे घुसला की रे माझ्या पायात काटा. आता तुम्ही तोंडातून काटा नाव काढलं, बरोबर काटा घुसला तुम्हाला. आता काय खरं नाही तुमचं. किती बोलतोस रे तात्या? अरे कर की रे काहीतरी. वय वय भाईराप्पा, अरे या की रे. काटा रुतला पंचसनी. अरे बघत का बसल्या, काहीतरी घेऊन ये त्यांना उचलायला. चालता येत नाही त्यासनी. पण पाय कापा लागतो वाटतं तुमचा. अय्यो, अरे काय बोलतोस तात्या? अरे का उठला असं माझ्या पायावर रे? अय्यो. ए आण, ठेव ठेव. बसा 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 बसा. हा दमन दमन. उचला रे. श्रीराम जय राम जय जय राम. अय्यो तात्या, अरे काय बोलतोस? जय राम श्रीराम जय जय राम. अरे जिवंत की रे मी? आताच गायला लागलास की रे? अय्यो का उठलास रे जीवावर माझ्या? अय्यो देवाचं नाव उचला अय्यो. दमन दमन. अय्यो काटा घुसला पायात. बा, मग आता काय ठरवलं आहे? ठाव नाही. आगा वाईट टाकायची भाषा झाली म्हणजे लईच झालं की. गावकी म्हणल्यावर चालायचंच. त्यो पंच आणि ती अक्का असं आहेत. त्यांचं ऐकलं नाही की त्रास होतो त्यासनी. कुणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही त्यासनी. सुंदरा, मी काय सांगतो ते ध्यानात ठेव. बाळ्याला आवर घाल. ह्यामुळं माझ्या डोक्याला त्रास व्हायला नग. आयो मी बसून बसून कटाले हाय आता. अगं तुझंच काय, मी बी कटावलो हाय घरात बसू बसू. गावच्या तालमीत जायचं आणि कुस्ती खेळायची. मग गंगे, लई बोलतीयस तू. मग मी आता काय करू? बाळू, भीमा. त्यासनी काय काम सांगतेस आता? हवा थांबा वाईस. काय काम करायचं आहे? काम नव, सत्यवाला घेऊन बाहेर जा आणि तिच्या संग खेळा. आता काय खेळायचं हिच्या संग? बाळू, अरे मामा आहे नव तिचं. जा बरं खेळा तिच्या संग. खेळताय ना व? आता आईनं सांगितले म्हटल्यावर काय करणार?
चल सत्यवा. जास्त लांब जाऊ न ग. यो यो महादेवा महालिंगराया यो मोडला किंवा माझ्या पायात काटा यो अयो तात्या. पंच तुम्ही तर असं वरडता की तुमच्या पायात काटा नाही भाला घुसला. अयो तात्या विनोद कसले करतोस रे. अरे वेदना असह्य झाल्या बघा मला. अय्यो अय्यो. अय्यो पण गेला कुठे होता तर म्हणते मी पायात काटा मोडायला. अवा का असं कसं विचारता. आम्ही बाळूकडे नव्हतो गेलो का जा विचाराया. तो बाळूच काटा झालाय बघ सगळ्या गावाचा. अव्वा त्या बाळूकडे गेले की असंच काहीतरी होतं अप्पांना. अय्यो गुंडू हे तुला कळते रे पण तुझ्या अप्पांना कुठे कळते. म्हणूनच अव्वा आता मीच बघतो त्या बाळूकडे. पंच छोट मालक तर तुमच्यापेक्षा बी 2 पावलं पुढे आहेत. यांचे पाऊल नेहमी वाकडेच पडते मग घुसतो बघा यांच्या पायात काटा म्हणते मी. अय्यो वैजंता आता माझ्या हृदयाचे काटे बंद पडायच्या आधी कर की काहीतरी. पंच याच्यावर एकच जालीम औषध आहे. अय्यो आण की रे तात्या पटकन आण की रे बाबा. अक्का वाईच गुळाचा खडा घेऊन या बरं. अय्यो यो ही काय तोंड गोड करायची वेळ करे तात्या पोपटा. तुम्ही गप्प बसा काय करायचे ते आम्ही करतो. ते जाग गुळाचा खडा घेऊन ये. आणि निस्ता नको घेऊन येऊ असा इस्तवा सारखं लाल करून आण. अय्यो काय तुझा विचार रे तात्या. काही नाही वाईट चटका देतो तुमच्या काट्याला. अय्यो चटका माझा वैरी की काय रे तू. ए तात्या चटका गुळाचा चटका. अय्यो अक्का चटक्याला नाही म्हणतात. आणि मग पंचासनी धनुर्वाद झाला तर मग हेनरी आता लहान मुलासारखे करू नका म्हणते मी. लहान मुल. आण आण आण. अय्यो घेणार नाही बघा चटका मी गुळाचा. असा कसा घ्यावंच लागतो. हा अक्का घरा दोन्ही हात. जमलंय इल्ले बा धर पाय. हेलिकप्पा दूर हो बघा खबरदार. मी सांगते ना धर पाय. बघा मी काय करतो. मला नुसतं लग्नाचं गाजर दाखवतात का मग मला किती चटके बसत असतील. आता बघत कसं चटका देतो. यो तात्या काय बडबड करतोस रे स्वतःशीच. काही नाही गप पडा नाही तर तोंडाला बी द्यावं लागेल चटका. अय्यो तोंडाला चटका गुळाचा. अय्यो गुळाचा चटका तात्या. अरे दिलास की रे गुळाचा चटका. अय्यो यो गप्प बसा की ओ गप्प बसा की ओ. अय्यो महादेवा महालिंगराया त्या बाळ्यामुळं माझ्या मालकाची ही अवस्था झाली बघा. ते काही नाही तात्या आत्ताच्या आत्ता जा आणि त्या बाळ्याला जसाच्या तसा आण माझ्या समोर उभा कर बघ. हा होय नाहीतरी आता हेतलं काम झालंच आहे माझं. अय्यो तात्या तुझ्या पुढच्या सगळ्या पिढ्या नरकात जातील बघ रे. दिला रे गुळाचा चटका. अहो पहिलं लगीन तरी लावून द्या माझं म्हणजे पुढच्या पिढ्या होत्याल. अय्यो येतो हक्का. अय्यो यो लोक गुळ खातात मला चटका देतात. तू हिथं का थांबलो हाय. तुला खेळायचं आहे ना. पण हिथं काय खेळणार. तुला म्या लाठी काठी शिकवतो. ते काय असते. म्हणजे लाठीनं युद्ध करायचं असतं या. असलं काय बी खेळायचं नाही मला. आता यो खेळतोय तर खेळ की मग म्हणतीस कट्टाळ येतोय म्हणून. राहून दे मग जाऊ घरला. नग खेळू शिकवा मला लाठी काठी. भीमादा तुझी काठी देईल. देतो आणि मी काय बघत बसू आहे. भीमा मामा द्या ती काठी.
सत्यवा तुला यायला लागली बघ लाठी काठी. वय वय. बाळू बघितलं का कोण आलंय ते? साखरेचा पोता आला या बघ. तू स्वतःला कोण समजतोस रे? बाळू हाय म्या बाळाप्पा. तुला काय वाटले? सगळे घाबरतात की काय तुला? समद्यांचं ठावण हाय. तू घाबरतोस की नाही ते सांग. बघू का तुझ्याकडं? उगा मार खाशील. जा आपल्या घरला. एक दिवस नाही मारलं तुम्हाला लाठी काठीने तर नावाचा गुंडप्पा नाही. आमच्या बाळू मामांना असं का बोलतोयस तू? तू गप्प बस गा परी. नाव हाय तिला सत्य म्हण. तुझ्या आई बाने शिकवलं नाही का रे तुला? माझ्या आई वडिलांचं नाव नका घेऊस बाळू. ए बाळू गप बस. उगा तंट्या ना ग. घरच्याशी नाही आवडायचं. नाना जमते तरी काही वज उचलायला. उगा कशाला या वयात काम करतायसा? काम नाही केलं तर खाणार काय रे बाबा? हे राहू द्या इथं. घरला पोहोचवतो म्या. राहू दे बाबा. भीमा दादा ते काठी इकडे. आम्ही पोत उचलत होतो. हात लावाय का नाही आलास? हे असली काम मी नाही करत. का दुखतय वय हात पाय? हो माझे हात पाय दुखतात. तुम्हासनी त्रास होत. इथं लोकांच्या पोटाला पीळ पडतोय. ते दिसत नाही तुझ्या आयानं बाला? ए तू गबास बाळू. तुम्ही पुण्यांदा भांडायला लागला. मला काय बी खायला मिळत नाही. जाते म्या. बाळू घरला गेल्यावर आहे तुझ्या बालन. आय किती दिवसांनी घरात कळकळ नाही बघ. बरं झालं ती गबी खेळायला गेली बाहेर. अरे घरात बसून बसून कटाळली होती. वय बाळू संग पहिल्यांदाच बाहेर गेली सत्यवा. आता खेळून खेळून दमत्याल आणि सांच्याला येत्याल बघ घरला. पर बाळू भीमा काळजी घेत्याल नव सत्यवाची. जावय बापू एक सांगतो. किती बी वांड असली माझी पोरं तरी सत्यवाला एकली सोडायची नाही. हा सत्यावाला बी घरची आठवण नाही राहिली बघ. घरला जायचंच नाही म्हणते ती. अगं राहू दे की मग. तशी बी काय घाई हाय. नग नग उद्या चाल जातो आम्ही. काय जावय बापू रावा की अजून. भरलेलं घर बरं वाटतंय. अरे बा बायको सुखात हाय ते बघवत नाही तेसनी. गंगे हाय का गंगे? मला माइंद कामं पडली आहेत तिथं. जायचं म्हणजे जायचं. आय चल आपल्या घरला. मला नाही राहायचं इथं. काय ग काय झालं? बाळू मामा भांडत बसल्यात. पर कुणाशी भांडतोय हा? त्या गुंडप्पाशी. घ्या म्या म्हणत होतो तसंच झालं की. माझ्याशी खेळलं बी नाही ते. काय रे भीमा काय म्हणते आई? तो गुंडप्पा भांडायला आला. त्यात बाळूची काही चूक? हा भाऊ बरोबर भावाची बाजू घेतोय. हा आय चल ना आपण आपल्या घरला जाऊया. मला इथं लई कंटाळा आला आहे. सुंदरा सांग आता काय करायचं ते. आय म्या घेते सामानाचे बांधाबांध कराय. नाही मी अभि चांगली महिनाभर आप्पाच्या वाडीला जाऊन राहते. मला बी नाही राहायचं इथं. तुम्हाला काय करायचं ते करा. या येतो बाळ्याला बघून. म्या बी येतो संग तर होईलीची बांधाबांध. आजे बाळू मामासनी चांगली शिक्षा कर.